बाईसाहेब हे घ्या. झाली का आवरावर? हो होत आलीये. पण त्या जुन्या बोसक्या बोसक्यांचं काय करायचंय? जे काही जुनं आणि निरुपयोगी असेल ना ते टाकून दे. उगीच अडगळ ठेवू नकोस. शक्य तेवढं मोकळं आणि स्वच्छ कर. बरं. बाईसाहेब, स्वरूपताईंच्या लग्नाला नाही जायचं आपण? माझी काहीच हरकत नाहीये जायला, पण मध्येच या मीटिंग झाल्यात ना त्या दिवसात. आपल्या संस्थेचा एक खांबी तंबू तुला माहितीच आहे. नातूबाई, पटवर्धनबाई या बाकीची कामं करू शकतात ग, पण डिसिजन मेकिंग मला त्यांच्यावर सोपवता येत नाही. निदान साहेबांनी तरी तिकडून यायला हवं होतं लग्नाला. अगं कसे येऊ शकतील प्रदीप? कमलला नर्वस ब्रेकडाऊन झालाय. ती अजून हॉस्पिटलमधून परत कुठे आली आहे? फार विचित्र परिस्थितीत होतंय हे लग्न. अर्थात लग्न होतंय ही समाधानाची गोष्ट आहे म्हणा. शेवटी कुठलाही नवरा मुलगा असता तरी कमलला त्यात काहीतरी उणं दिसलंच असतं. आता स्वरूपनं स्वतःच निर्णय घेतलाय. निभावून नेलं म्हणजे झालं.
दिवे गेलेत. कुठे गेले? चेष्टा नकोय श्रीराम. काय? घरात किती पसारा आहे. अगं कुठला पसारा? काही आवरलेलं नाहीये. रादर तू आवरू दिलं नाहीयेस. टिंग, टिंग, टिंग. मी? मग काय बाहेरून आलास काय आणि मला ओढून बाहेर नेलंस काय? अगं माझा मूड होता आज बाहेर फिरायचा. तुला मजा नाही का आली? आली पण आता आपण आवरूया. चल. चल श्रीराम काड्यापेटी तरी शोध. अगं तू किती छान दिसतीयस. माहितीये मला. मग दूर एकदम दूर. नाही 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 सोड ते. श्रीराम आवरूया ना रे. नाही मग काय करायचं आपण आता? तेच सांगतोय. आता गुपचूप प्रेम करायचं आणि गुडूप झोपून जायचं. स्वरूप एवढे सकाळी सकाळी? अगं काही नाही ग, जरा डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांकडे काय झालं? अगं आधी मला आत तरी होते. ये. किती दिवसांनी दिसतेस दीदी. म्हणे किती दिवसांनी. तू तरी होतीस का इथे? सुरुवातीला हानिमून, मग अभिजितच्या आजोळी, मग कोल्हापूरला देवीचं दर्शन. भटकत तर होतीस. हे बघ दीदी, उगाच कारण सांगू नकोस. ते लायब्ररी नंतर इलाच्या साक्षरता वर्गात शिकवायचं काम घेतलंयस ना, म्हणून बिझी असतेस तू हल्ली. दीदी तुला काही गरज होती का ग आता तिकडे जायची? स्वरूप मला तिथे जाऊन आनंद मिळतो. आणि नाहीतर मी काय करणार होते ग संध्याकाळी? अरे माझ्याकडे यायचं रोज रोज. मग काय झालं? हे पण बरं झालं तू आलीस. मग काय विशेष? विशेष आहे म्हणूनच. म्हणजे दीदी अजून साधारण 7 महिने 16 दिवसांनी तू मावशी होणार आहेस. काय? स्वरूप स्वरूप हे बघ माझा विश्वासच बसत नाहीये. अगं आम्हाला हवंच होतं. माझा खरंच विश्वास बसत नाही. अगं तू आणि हे बघ आत्ताच रिपोर्ट आले. मी म्हटलं आधी तुला फोन करावा, पण नंतर म्हटलं नको, तुला जाऊन भेटावं प्रत्यक्ष. किती छान. पण हे बघ आता अजिबात दगदग करायची नाही आणि काहीही लागलं तरी माझ्याकडे यायचं. हो ग, 8व्या महिन्यापासून इथे राहायला येणार आहे दीदी. पण मी इकडे राहायला आल्यावर तुझी लायब्ररी वर्ग सगळं बंद. एवढंच ना? बंद लायब्ररी. प्रॉमिस? प्रॉमिस. हे स्वरूप पण तुला झेपेल ना सगळं? दीदी मला अजूनही लहानच समजतेस का ग? माझ्यासाठी तरी तू अजून लहानच आहेस. आणि हे बघ काही लागलं ना तरी माझ्याकडे यायचं. ते काय सांगायला हवं का मला? दीदी खरं सांगू, तू जर इथे नसतीस ना तर मी इथे राहायचा काय, अभिजितशी लग्न करायचा सुद्धा विचार केला नसता. हो का? प्रेमात पडला नव्हत्या वाटतं बाई. एवढंच नुसतं नाही ग. म्हणजे दीदी अभिजित सारखा माणूस मला या सांगून आलेल्या स्थळांमध्ये मिळाला असता. या सांगून आलेल्या स्थळांमध्ये ना मम्मीच्या यादीतल्या सगळ्या गोष्टी होत्या. पण अगं अभिजितचा गंभीरपणा, त्याचा भरोसा, एखादं तरी स्थळ देऊ शकलं असतं का ग मला? अभिजितकडे ना प्रिन्सिपल्स आहेत, कमिटमेंट आहे. नवरा म्हणून तो कधीही कमी पडणार नाही. आणि मला हवी असलेली सिक्युरिटी तो मला कायम देत राहिला आहे ना. तू खरंच मोठी झाली स्वरूप. स्वतःला काय पाहिजे ह्याचा अगदी डोकं शाबूत ठेवून विचार केलास तू. आय एम रिअली हॅपी फॉर यू. अरे तुम्ही कधी आलात? अगं 10च मिनिटं झाली. तुझी वाट बघून निघालेच होते. नात्यातलं लग्न होतं ना म्हणून आलो होतो. आता संध्याकाळी लगेच परत जाणार आहोत. त्याच्या आधी तू भेटलीस तर बघावं म्हणून आले होते. या ना, या आत या. बसा. काय म्हणते तुझी नवीन नोकरी? व्यवस्थित चालली. आज सुट्टी होती. अगं मी फोन केला होता ना तेव्हा कळलं. म्हटलं घरीच असशील. मी इथे कोपऱ्यावरच गेले होते. तुम्ही कशा आहात? ठीक आहे, चाललंय नेहमीच.
आणि श्रीरंगचे बाबा? ते काय त्यांच्या कामात व्यस्त. कॉफी करू? नको अगं, आत्ताच जेवण झालंय माझं. थोडीशी घ्या. अगं संकोच नाही करत आहे मी. एक विचार. विचारा की. मला देण्याजोगी अशी श्रीरंगची एखादी वस्तू आहे का तुझ्याकडे? अगं काहीही चालेल. 3 वर्षापूर्वी तुम्ही दोघं येऊन गेलात ना, त्याच्यानंतर तो राहायला असा आलाच नाही ग. भेटून जायचा मला अधूनमधून, आणि कामासाठी राहिला ना तर हॉटेलमध्ये नाही तर मित्राकडे राहायचा. तसं त्याचं थोडंसं सामान आहे घरात, पण त्याचीच अशी एखादी वस्तू. हे बघ, काळ काही कोणासाठी थांबत नाही. आपणही थांबू नये. तुलाही तुझं आयुष्य आहेच की. लग्न कर, मुलं बाळ होऊ देत, सुखी राहा. माझं बोलणं आवडलं नसलं ना ते सोडून दे, पण सुखी राहा.
स्वरूप ही आहे ना, तुझीच वाट बघत होते. हे काय भरत कुठे आहे? नाही तर नाही आला. अगं अभिजितची मावशी आली आहे ना, दोन्ही आजांबरोबर फिरायला गेलाय तो. भरत त्याच्या प्ले ग्रुपच्या ऍडमिशनचं काम झालंय. तू जबाबदारी घेतलीस तेव्हाच मी काळजी सोडून दिली होती खरं तर. दीदी आज मी तुझ्याकडे वेगळ्याच कामासाठी आले होते का? बोल. तुला माहितीये ना आम्ही भाड्याच्या घरात राहतो. घरमालक मागे लागलाय घर सोडा म्हणून. फारसा चांगला माणूस नाहीये तो. त्याच्या नादी लग्नात काही अर्थच नाही. आम्ही दुसरी जागा बघितली आहे, पण डिपॉझिट खूप भरावं लागणार आहे आणि फार लांबची जागा घेऊनही चालणार नाही, कारण थोड्या दिवसात भरतच्या शाळेची गडबड सुरू होईल. किती डिपॉझिट लागेल? 1.5 लाख. दीदी कुठे कर्ज मिळू शकेल का ग? हो, कुठे? माझ्याकडे.